नमस्कार. UK मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा, कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. डेस्टिनी बंध अनोखे प्रेमाचे भाग 38. फ्रेश होऊन सम्राटचे शर्ट घालून मिरर समोर उभी आद्या टॉवेलने तिचे ओले केस पुसत होती. तेव्हा सम्राटला जाग आली. त्याने डोळे किलकिले करत उघडले तर समोर पुसटशी आकृती त्याच्या नजरेस पडली. तो हळूवार बेडवरून उठत लडखडत आद्याच्या दिशेने जाऊ लागला. पाठमोरी ती सम्राटचा लूज शर्ट तिला गुडघ्यापर्यंत येत होता. सम्राट डोळे विस्फारून तिला बघू लागला. बायको. त्याचा आवाज कानावर पडताच आद्याने वळून त्याला पाहिले तर तो आपादमस्तक तिला न्याहाळू लागला. नशेतील त्याची नजर त्याच्याही नकळत आद्याला विचित्रपणे न्याहाळू लागली. त्याच्या वासना भरलेल्या नजरेने आद्याला धडकेच भरली. पहिलेच नशेत असलेला तो समोर त्याची बायको, तेही अर्धवट कपड्यात. साहजिकच त्याचे मन विचलित होणारच. विचार करूनच आता आद्याला स्वतःचाच राग येऊ लागला. आपण इथे थांबून चूक तर केली नाही ना? विचार चमकून गेला. सम्राट. आद्या घाबरून काही बोलणारच की त्याआधीच सम्राटने तिला बाहूत उचलून घेत लडखडत बेडच्या दिशेने जाऊ लागला. सम्राट, काय करताय? सोडा मला. तुम्ही शुद्धीवर नाही आहात. हे चुकीचं आहे. आद्या त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करू लागली, पण त्याने तिला घट्ट पकडून ठेवले होते. काय चुकीचं आहे? बायको आहेस तू आमची. तुझ्यावर फक्त आमचा अधिकार आहे. तिला बेडवर ठेवून सम्राट तिच्यावर झोकत हळूवार बोलला आणि आद्याला एकदम धस्स झाले. सम्राट, शुद्धीवर या. बायको आहे याचा अर्थ असा नाही तुम्ही माझ्यावर जबरदस्ती कराल. आद्या रागात बोलून त्याला धक्का देत घाईने बेडवरून उठली. पण ती जाणारच की सम्राटने तिचे हात पकडले आणि तिचे हृदय भीतीने धडधडायला लागले. तिला तिचा निर्णय चुकीचा वाटून गेला. नुकतीच ती त्याचा विचार करायला लागली होती. कदाचित त्याच्यावर प्रेम करायला लागली होती, पण आजचे त्याचे वागणे तिच्यासाठी असहनीय होते. ती त्याच्या हातातून तिचे हात सोडवून घेण्याचा प्रयत्न करू लागली. त्याने लगेच तिच्या हाताला हिसका देत जवळ ओढून तिच्या कमरेभोवती हात गुंफले. सम्राट, लीव्ह. आद्या रागात त्याला धक्का देणारच की सम्राटने तिच्या पोटावर डोकं ठेवून मिठी घट्ट केली. आय नीड यू बायको. प्लीज आम्हाला सोडून जाऊ नकोस. खूप त्रास होत आहे आम्हाला. रोज स्वतःशी झगडतो, स्वतःला समजावतो. एकदा चूक झाली म्हणून एवढी मोठी शिक्षा? कोणी एखाद्या वस्तूला स्पर्श जरी केले तरी आम्ही त्या वस्तूकडे ढुंकून पाहत नाही. मान्य, आम्ही खूप पॉझिटिव्ह आहोत आमच्या वस्तूसाठी. मग तू तर आमची बायको आहेस. नाही सहन होत तुझ्या या हृदयात दुसरा कोणी. सम्राट मानवर करून तिच्या डोळ्यात बघत तिच्या हृदयावर हात ठेवून बोलला आणि आद्या शॉक. त्याचा पहिला स्पर्श. ते डोळे मोठे करून त्याला बघू लागली. तुझ्या हृदयात जरी तो असला तरी तुझ्यावर फक्त आमचा अधिकार आहे. आम्ही कधी कसे तुझ्या प्रेमात पडलो नाही माहिती. त्याच्या एवढे प्रेम देऊ शकू की नाही माहिती, पण तू आमचे श्वास आहे, ध्यास आहेस. तुझ्यासाठी एक क्षण नको होतो. तो तुला एकटीला सोडून गेला, पण आम्ही कधीच एवढ्या लांब तुला सोडून जाणार नाही. तू एक आवाज दिलेस तरी दुसऱ्या क्षणाला तुझ्या जवळ असू. पण प्लीज एकदा माफ कर. आम्ही थकलो स्वतःशीच भांडून. किती दिवस झाले आम्ही नीट झोपलोच नाहीत. आम्हाला शांत झोपायचे आहे तुझ्या मिठीत. प्लीज नाही म्हणू नकोस. सम्राट केविलवाणा तिला बघू लागला. त्याचे डोळे परत एकदा वाहू लागले आणि आद्या ती तर पुतळा बनवून त्याला बघत होती. किती चुकीचा विचार केला होता तिने त्याच्याविषयी. तिचेही डोळे वाहू लागले. तो अजूनही अपेक्षेने तिच्याकडे बघत होता तर आद्या एकटक त्याला. पहिल्यांदाच ती त्याला अशी लाचार हरलेले बघत होती. तिने होकारात मान हलवली. तसे त्याने तिला सोडून दोन्ही हातांनी त्याचे डोळे पुसू लागला. ओठावर निरागस हसू. आद्या त्याला बघतच बेडवर आडवी झाली. सम्राटने तिच्या शेजारी आडवा होत लगेच तिच्या कमरेत हात घालून तिच्या हातावर डोकं ठेवले आणि क्षणातच तो झोपीही गेला. त्याचे मंद श्वास तिच्या मानेला स्पर्श करत होते. त्याने ती विचलित होऊ लागली. आतापर्यंत त्याला विरोध करणारी तीच आता त्याच्या स्पर्शात हरवू लागली होती. तिने हळूच मान खाली करून त्याला पाहिले तर तो अगदी छोट्या मुलासारखा तिला मिठी मारून झोपून होता. चेहऱ्यावर काहीसे समाधान दिसत होते तर ओठावर मंद हसू. त्याला बघतच तिने त्याच्या कपाळावर ओठ टेकवले. सॉरी, तुम्हाला चुकीचे समजले.
त्याच्या केसातून हळूवार हात फिरवत आध्या पुटपुटली. त्याच्या अल्कोहोलच्या वासाने मात्र तिला मडमडू लागले. तिने सुडबुड केली, पण झोपेतही त्याने तिला घट्ट पकडून ठेवले. ती कुठे जाऊ शकत नव्हती. अल्कोहोलच्या वासाने जणू तिच्यावरही नशा चढू लागली. तिच्याही नकळत तिचे डोळे बंद झाले आणि क्षणातच तीही झोपेच्या अधीन झाली. आध्याला सकाळी लवकरच जाग आली. बऱ्याच दिवसांनी आज तिचीही शांत झोप झाली. डोळे उघडले तसे सम्राटचा हँडसम चेहरा तिच्या नजरेस पडला, जो अगदीच तिच्या चेहऱ्याच्या जवळ होता. अजूनही त्याने तिला घट्ट मिठीत पकडून ठेवले होते. ओठावर स्माईल घेऊन ती कितीतरी वेळ त्याला बघतच राहिली. त्याच्या मिठीत बिनधास्त अशीच पडून राहावे तिला वाटून गेले, पण लगेच तिला स्वतःची अवस्था आठवली. सोबतच रात्रीची त्याची नजर आठवली आणि शहारलीच ती. एवढे नशेत असूनही काहीच चुकीचे केले नाही. किती प्युअर हार्ट आहेत हे. मनात आले असते तर काहीही करू शकत होते, पण नाही. आणि वेड्यासारखे काय बडबडत होते. आधी विचार करू लागली. सम्राटच्या चुडबुडीने ती भानावर आली. तिच्या पोटावर असलेले सम्राटचे हात तिने हळूच बाजूला सारले. एकवार त्याला बघून ती रूमच्या बाहेर निघून गेली, तर बाहेर रघु त्याच्या रूमकडे बघत उभा होता. आता कसे आहेत दादासाहेब? आध्याला बघता सम्राटच्या काळजीने त्याने घाईने विचारले, पण आध्यावर त्याची नजर पडली आणि तो ओशाळला. नजर आपसूक झुकली. कोल्हापूरमध्ये असताना नेहमीच ते साडी, डोक्यावर पदर, पायाचे नख सुद्धा कोणाला दिसायचे नाही. या काही दिवसात मात्र एक मॉडर्न आध्या त्याने पाहिली होती. कधी जीन्स टॉप, कधी लॅगिन्स कुर्ती, तर कधी साडी. पण अशा तोडक्या कपड्यात तिला बघून त्याला सम्राटची भीतीच वाटली. तो लगेच त्याच्या रूममध्ये निघून गेला. आध्या ही लगेच बाहेर गेली. तिने डोरबेल वाजवली तसे भारतीने दरवाजा उघडले. आध्या, अगं सांगण्याची काही पद्धत आहे की नाही? रात्री घरी परतलीसच नाही. किती वेळ आम्ही दोघे तुझी वाट बघत होतो. तिला बघताच भारतीची बडबड सुरू झाली, तर आध्या हाताची चुडबुड करत बेचैन होऊन इकडे तिकडे बघू लागली. भारतीने तिला खालून वर न्याहाळले आणि तिला सुखद धक्काच बसला. आध्या लगेच आत जाऊ लागलीस की भारतीने तिचे हात पकडून अडवले. आध्या, म्हणजे रात्री तुम्ही दोघे? आय एम सो हॅप्पी. फायनली तू सम्राट दादाला स्वीकारलेस. भारतीने खुश होत आध्याला मिठी मारली. भारतीचे शब्द ऐकून पहिले तर आध्या लाजली, पण तिच्या बोलण्याचा अर्थ लक्षात घेत आध्या तिच्या मिठीतून दूर झाली. भाभी, अगं काहीही काय विचार करतेस? मी फक्त त्यांच्या सोबत होते. आमच्यात असं काहीच झाले नाही. आध्या नजर चोरून इकडे तिकडे बघू लागली, पण तिच्या ओठावरचे लाजरे हसू, गुलाबी झालेले गाल, फुललेले श्वास काही वेगळंच सांगू पाहत होते. ठीक आहे, नाही झाले तर होईलच पुढे. पण आध्या, आता तरी तुझी जिद्द सोड. त्यांना खरंच गरज आहे तुझी. वेड्यासारखी वाट बघत आहेत ते. जास्त ताणल्याने एकतर नाते तुटेल, नाही तर वाट बघणारा व्यक्ती. भारती तिला समजावू लागली. हो भाभी, तू बरोबर बोलतेस. मी नाही आमचे नाते तुटू देणार नाही त्यांना. सम्राटला आठवत आध्या मनाशीच काहीतरी ठरवत बोलली. पण माझी क्यूटशी नणंद या कपड्यात खूप सुंदर दिसते हा. माझ्या दादाचे काही खरं नाही. आध्याला विचारात हरवलेले बघून भारतीने तिची छेड काढली आणि आध्याला परिस्थितीची जाणीव झाली. तिने पळतच बाथरूम गाठले. सम्राटला जाग आली तसे त्याने बेडवर हाताने चाच पडून आध्याला शोधू लागला, पण ती नव्हतीच. सम्राट ताडकन उठून बसला. बेचैन नजर चौफेर तिला शोधू लागली. म्हणजे ती नव्हतीच? आम्ही स्वप्न बघत होतो तर, पण खूप सुंदर स्वप्न होते. सम्राट स्वतःशीच पुटपुटला. अंगावरचे पांघरून दूर सारून तो बेडवरून उठत होताच की त्याच्या हाताला काहीतरी रुतले. त्याने पाहिले तर अँकलेट होते. हळूहळू त्याच्या नजरेसमोर रात्रीचे दृश्य तरळून गेले. तसे तसे त्याची बेचैनी वाढू लागली. आध्याचा रागीट स्वर, तिचे चेहऱ्यावरचे तिरस्कारित भाव, डोळ्यातील पाणी आणि त्याला विनवणारी ती. ओ गॉड, आम्ही असे कसे करू शकतो? आध्याने तर आम्हाला चुकीचे समजले असेल. आता तिला कसे समजावून सांगू? आम्ही तिला कायमचे तर नाही ना गमावून बसणार. विचार करतच सम्राटने डोक्यावर हात ठेवला. मन घाबरून उठले. डोळ्यात हलके पाणी तरळले. डोकं दुखतंय का?
आध्याचा काळजीने भरलेला सूर कानावर पडला. पाठोपाठ निंबू पाणी सोबत पेन किलर त्याच्या पुढे तिने पकडले. सम्राटने गोंधळून तिला पाहिले आणि बस वेड्यासारखा तो बघतच राहिला. ऑरेंज कलर, नेव्ही ब्ल्यू कलर कॉम्बिनेशन सिल्क साडी, नेव्ही ब्ल्यू कलर ब्लाऊज, हातात मॅचिंग बांगड्या, गळ्यात सम्राटने घातलेली चेन सोबत त्याने दिलेले छोटं मंगळसूत्र कपाडावर टिकली, चेहऱ्यावर हलका मेकअप, ओठावर तिचे सुंदर हसू. काहीशी जुन्या वेशात ती त्याच्या समोर उभी होती. सम्राट तिला बघतच उभा झाला. बायको म्हणजे तू? सम्राटला कसे रिॲक्ट करावे कळलेच नाही. डोळ्यातील पाणी गालावर उघडले. आज त्याचे प्रेम जिंकले होते. त्याची 1.5 वर्षाची तपस्या संपली होती. तिच्या हातातील ग्लास टेबलवर ठेवून पुढे झुकून त्याने तिला लगेच मिठीत घेतले. थँक्यू सो मच बायको, सम्राट कातर स्वरात बोलला. आध्यानेही त्याच्या पाठीवर हात ठेवले. तिलाही खूप सेफ फील होत होते. सम्राटने हसतच तिच्या कपाडावर ओठ टेकवले. तिला दूर करून तो एकटक तिला निहाळू लागला. असे काय बघत आहात? आध्याने लाजून त्याला विचारले. सम्राट काही न बोलता तिला डोळ्यात साठवून घेऊ लागला. त्याला काहीतरी आठवले तसे तो कबड उघडून त्यात काहीतरी शोधू लागला तर आध्या गोंधळून त्याला बघत होती. हसतच तो तिच्या जवळ आला. तिचे हात पकडून तो ड्रेसिंग समोर उभा झाला. आध्या मिररमधील दोघांच्या प्रतिबिंबाकडे बघत होती तर कधी त्याच्याकडे. सम्राट काहीतरी बोला ना, तुम्ही शांत आहात तर मलाच भीती वाटत आहे. तुम्हाला आवडले नाही का? आद्या घाबरलेल्या सुरात बोलली. पण आज सम्राटला बोलायला काही सुचतच नव्हते. बोबडी वळली होती जणू त्याची. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. तो एक्सप्रेस करूच शकत नव्हता की तो काय फील करत आहे. बस वेड्यासारखे तिला बघू लागला. त्याने हळूच तिचे केस एका बाजूला सारले. त्याच्या बोटाचा हलक्या स्पर्शाने ही आद्या मोहरली. तिने डोळे मिटून घेतले. सम्राटने एका बॉक्समधून मोठे मंगळसूत्र काढून तिच्या गळ्यात घातले तर ड्रेसिंगच्या एका ड्रॉवरमधून एक डब्बी काढून हातातील कुंकू बोटावर घेत तिची भांग भरली. आद्याने डोळे उघडून त्याला पाहिले. तो तिला बघत गालात हसत होता. तिने स्वतःला मिररमध्ये पाहिले. गळ्यातील मोठे मंगळसूत्र आणि भांगेतील कुंकुमुळे तिचे सौंदर्य अधिकच खुलून निघाले. तिचे डोळे भरून आले. तिला स्वतःकडे वळवून घेत तिचे पदर त्याने डोक्यावर ठेवले. आता खरी शोभतेस मोहिते पाटलांची सून, सम्राट हसतच बोलला. आद्या भारावून स्वतःलाच मिररमध्ये बघू लागले. आमचे घर आणि घरातील सगळे लोक तुझी वाट बघत आहेत. मग तयार आहेस आमच्यासोबत आपल्या घरी यायला? तिच्या शोल्डरवर हात ठेवून मिररमधूनच तिच्याकडे बघत सम्राटने विचारले. आद्याने हसतच होकारात मान हलवली. त्याच्या रूममध्ये बसून तो वेड्यासारखा हसत होता. हातात काही फोटो. नुकतेच त्याच्या माणसाने त्याला आद्या सम्राटची सगळी माहिती आणून दिली होती. तर आद्या सम्राट मोहिते पाटील. वा, मान गए. याला म्हणतात देवाची लीला. एक भाऊ गेला पण देवाने तिला विधवा राहूच दिले नाही. उलट त्याच्याच भावाशी तिची गाठ बांधली. आता तर आणखी मजा येणार. पहिल्या भावाकडून तर तिला हिरावून घेऊ शकलो नाही पण दुसऱ्या भावाकडून नक्कीच घेऊ शकतो. शेवटी मूर्ख मोहिते पाटलांना आणखी मूर्ख कसे बनवायचे मला चांगलंच ठाऊक आहे. बिचारा प्रयाग गायकवाड उर्फ विक्रम मोहिते पाटील मुकाट्याने हार मानले असते तर बिचारा आता या जगात असता. बोलून तो मोठमोठ्याने हसायला लागला. स्थळ कोल्हापूर. आज मोहिते पाटलांच्या वाड्यावर जणू उत्सवाचे वातावरण होते. वाड्याला छान फुलतोरणांनी लाइटिंगने सजवले होते. कारणही तसेच होते. तब्बल 1.5 वर्षानंतर वाड्याची शान मोहिते पाटलांची लाडकी सून आद्याची येणार होती. पाहता पाहता ही बातमी पूर्ण कोल्हापूरमध्ये पसरली. त्यांच्या लाडक्या वहिनीसाहेबांचे स्वागतासाठी वाड्याभोवती बाया माणसांची गर्दी जमली होती. सगळ्यांच्या नजरा रस्त्यावर खेळलेल्या, जागोजागी उभी असलेली माणसे एकमेकांना फोनवर अपडेट देत होते. सम्राटची कार कोल्हापूरमध्ये एंटर झाली तसे माणसांनी ते आल्याची वर्दी दिली आणि वाड्यावर माणसं अगदी सज्ज झाले. वहिनीसाहेबांना बघायला सगळ्यांच्या नजरा आतुर होत्या. कार दिसताच सगळे कारभोवते गोळा झाले आणि गर्दी बघून आद्या घाबरली. तिने हळूच सम्राटच्या हाताभोवती हात गुंफले. सम्राट गालातच हसला.
सगळी तुझी माणसे आहेत आध्या, घाबरू नकोस, तुला भेटायला आली ती. सम्राटने हसतच तिचे हात हातात घेतले. आध्या गोंधळून त्याला बघू लागली, पण सम्राटने तिच्याकडे लक्षच दिले नाही. त्याने लगेच रघुला इशारा करून काच खाली करायला खुणावले आणि बस. लोकांना ती दिसली, त्यांची लाडकी वहिनी साहेब, त्यांच्यासाठी झटणारी, त्यांच्या अडचणी सोडवणारी, त्यांना योग्य मार्गदर्शन करणारी. बॉटल ग्रीन कलर डिझायनर साडी, मॅचिंग ब्लाऊज, चेहऱ्यावर हलका मेकअप, कपाळावर लाल टिकली, भांगेत लाल कुंकू, कानात झुमके, हातात मॅचिंग बांगड्या, गळ्यात छोटं मोठं मंगळसूत्र आणि मोहिते पाटलांचा मान, डोक्यावर पदर. तिचे सोजवळ रूप बघून आनंदाने सगळ्यांचे डोळे भरून आले. वहिनी साहेब बोलत सगळे कारच्या मागे येऊ लागले. परत एकदा सम्राट मोहिते पाटलाची त्याच्या संगिनीसोबत वरात निघाल्याचे ते दृश्य कोणीही भारावून जावे. अनबिलिव्हेबल. आपली आध्या, लोक अक्षरशः वेडी झाली तिला बघायला. असे काय केले आध्याने इथे की लोक तिला एवढे मानतात? सगळा जमाव बघून भारती भारावून गेली. ते तर मला नाही माहिती. मोहिते पाटील कोल्हापूरमध्ये पहिलेच फेमस होते, पण आध्यासाठी लोकांचे प्रेम बघून नक्कीच तिने काहीतरी केले असणार. 2-3 दिवस आहोत आपण इथे, कळेलच आपल्यालाही. अभयही भारावून बोलला. दोन्ही कार हळूहळू पाटलांच्या वाड्यांच्या दिशेने जाऊ लागली, सोबत जमावही. एकदाची गर्दीतून वाट काढत कार मोहिते पाटलांच्या वाड्यासमोर आलीच की अचानक ढोल ताशाचा आवाज कानावर पडला. अक्षरशः लोक नाचत होते. आध्या आश्चर्याने सगळं बघू लागली. हे काय आहे सम्राट? एवढी तयारी तुम्हीच केली ना? आध्या सम्राटला बोलली. आम्हाला काही करायची गरजच पडली नाही. आमची बायको खूप स्पेशल आहे सगळ्यांसाठी. चल उतर आता, सगळ्यांना एकदाची भेट. सम्राट हसतच बोलला. एका गार्डने कारचा मागचा दरवाजा उघडले तसे सम्राट बाहेर आला. त्याने आध्यापुढे हात केले. तशी साडी सावरत त्याच्या हातात हात देत आध्याने पहिले पाऊल कारमधून बाहेर टाकलेच की वहिनी साहेब म्हणून बायका मोठ्याने आवाज देऊ लागल्या. आध्याने कारमधून बाहेर येत डोक्यावरचे पदर सावरले तसे जमावातून दोघांवर फुलांचा वर्षाव होऊ लागला. आध्या भारावून सगळ्यांकडे बघू लागले. बायकांचे हसरे चमकदार चेहरे, डोळ्यातून वाहणारे अश्रू बघून आपोआप तिच्याही डोळ्यात पाणी जमा झाले. सम्राट तिचे हात पकडून वाड्याच्या आत जाऊ लागला. मध्येच काही बायकांनी अडवून दोघांच्या अंगावरून भाकर तुकडा ओवाळून तिला हळद कुंकू लावू लागल्या. आध्या तर तिच्या स्पेशल स्वागताने स्पीचलेस झालेली. उठावर हसू घेऊन ती सगळ्यांना हात जोडून अभिवादन करू लागली, तर सम्राट गालात हसत तिलाच बघत होता. काही माहीत नसूनही तू पहिलेसारखी वागत आहेस. या सगळ्यांना बघून तुला नक्कीच जुने दिवस आठवतील. सम्राट मनातच पुटपुटला. मध्येच तिच्या नजरेसमोर काही धुसर चित्र तरळून जायचे, याने ती पुरती भांबावली होती. हे सगळं पहिलेही मी अनुभवले आहे. आध्या हळूच सम्राटला बोलली. जास्त विचार करू नकोस, घरी सगळे वाट बघत आहेत, चल. बोलून सम्राटने तिचे हात पकडून पुढे जाऊ लागला. त्याच्या बरोबरीने आध्या, त्याच्या मागे अभय, भारती, आभा तर घाबरून तिच्या डॅडला चिपकून होती. दोघी भिरभिरत्या नजरेने सगळ्या लोकांना बघत होते. सम्राट आध्या गेटमधून आत आले तसे घरातील सगळी गडी माणसे दोघांवर फुलांचा वर्षाव करू लागले. तर दारात उभे आबासाहेब, अहिल्याबाई, रघुनाथराव, जानकीबाई, काका, काकू, मुलं, साक्षी, सक्षम सगळे आध्याकडेच एकटक बघत होते. डोळ्यातून पाणी कधी त्यांच्या गालावर ओघळले त्यांनाही कळले नाही. स्वरा, चिऊ, चिकू, वीर तर पडतच वहिनी बोलून तिच्या मिठीत शिरले. आध्याने गोंधळूनच सम्राटकडे पाहिले. त्याने नजरेनेच तिला दिलासा दिला. आध्याने हसतच त्यांच्या डोक्यावरून हात फेरले. अभय, भारती पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये आलेले. आध्याला मिळणारे प्रेम आणि मोहिते पाटलांची एवढी मोठी फॅमिली बघून खुश होते. वी मिस यू भाभी, सगळे दूर होत बोलले. पण आपण तर आज पहिल्यांदाच भेटत आहोत ना, आध्या गोंधळून बोलली आणि सगळ्यांनी जीभ चावली. सम्राटही त्यांना डोळे मोठे करून बघू लागला. म्हणजे सम्राट भाईने तुमच्याविषयी पहिलेच सांगितले होते, तुम्हाला भेटायची बघायची घाई झालेली आम्हाला, म्हणून मिस करत होतो आम्ही तुम्हाला, असे. स्वराने बाजू सावरून घेतली. आध्या,
बऱ्याच वेळपासून आध्याची वाट बघणारे अहिल्याबाईने शेवटी तिला आवाज दिले. त्यांचा भारदस्त आवाज कानावर पडताच आध्याने घाबरून त्यांना पाहिले आणि काही क्षण तिची नजर त्यांच्यावर खिळलीच. लाल रंगाची पिवळ्या बुट्ट्याची पैठणी, मॅचिंग ब्लाऊज, कपाळावर थोडीशी मोठी टिकली, भांगेत कुंकू, नाकात नथ, कानात मोठे कुड्या, गळ्यात मोठे मंगळसूत्र, एकदाणी आणि करारी चेहरा. आध्या एकटक त्यांना बघतच त्यांच्या समोर उभी झाली. सम्राटही तिच्या बाजूला आला. अहिल्याबाईने दोघांना ओवाळले. आध्या एकटक त्यांनाच बघत होती. त्यांचा हसरा चेहरा, त्यावरचे तेज काही वेगळेच होते. आपसुक ती त्यांच्या पायात वाकली. पाठोपाठ सम्राट. सुखी राहा. अहिल्याबाईने दोघांच्या डोक्यावर हात ठेवले. आध्या. आबासाहेबांचा आवाज कानावर पडला तशी आध्याने त्यांच्याकडे पाहिले. तसे डोळ्यापुढे काहीसे धुसर चित्र तरळून गेले. आध्या सम्राटने त्यांचाही आशीर्वाद घेतला. जानकी, रघुनाथराव, काका काकूंचेही दोघांनी आशीर्वाद घेतले. पण आध्या आता खूप कन्फ्यूज झालेली. सगळ्यांचे चेहरे तिला ओळखीचे वाटू लागले. तिने वाड्यावर नजर फिरवली. तेही काहीसे ओळखीचा होता. आध्या सम्राट, चला देवाचे दर्शन घेऊन घ्या, अहिल्याबाई बोलल्या. तसे सम्राट आध्या हॉलच्या शेजारीच असलेल्या देवघरात गेले. सगळे हॉलमध्ये बसून होते. आध्याने पूर्ण परिवारावर नजर टाकली. एवढे सगळे लोक बघून काहीसे दडपण आलेले. तिची नजर उभ्या असलेल्या साक्षीवर पडली. ताई, तुम्ही उभ्या का आहात? बसा ना. 8-9 महिन्याची प्रेग्नेंट साक्षी बऱ्याच वेळची उभी आहे बघून आध्या तिला बोलली. तिचे बोलणे ऐकून सगळ्यांच्या ओठावर हसू आले. आज बऱ्याच दिवसांनी मोहिते पाटील फॅमिली एकत्र बसून होते. अजूनही तशाच आहात तुम्ही आध्या. साक्षी, तुम्ही रूममध्ये जाऊन आराम करा, अहिल्याबाई हसत बोलल्या. त्यावर आध्या परत एकदा गोंधळली. आध्या, आमची मदत कराल प्लीज? तिला विचारात हरवलेले बघून साक्षीने आवाज दिले. होकारात मान हलवून आध्याने साक्षीचे हात पकडून काही न विचारता त्यांच्या रूमच्या दिशेने घेऊन जाऊ लागली. नजर अजूनही भिरभिरत होती. सगळ्या भिंती, पेंटिंग्स, शोभेच्या वस्तू, रूम्स, वाड्याची रचना कसे सगळे ओळखीचे दिसत होते. जणू खूप जुनी नातं असावं या वाड्यासोबत. ताई, तुम्ही आराम करा. काही हवं आहे का? खायला काही घेऊन येऊ तुमच्यासाठी? साक्षीला बेडवर बसवत आध्या आपुलकीने तिला विचारत होती. आध्या, पहिले तर तू इथे माझ्या शेजारी बस. साक्षीने आध्याच्या हाताला पकडून बेडवर बसवले. आध्या बावरून इकडे तिकडे बघू लागली तर साक्षी तिचे निरीक्षण करत होती. ती पहिलेसारखी मुळीच दिसत नव्हती. 1.5 वर्षा पहिलेची आध्या काहीशी कॉन्फिडंट आणि हजरजबाबी होती. कोणालाही घाबरायची नाही. पण ही आध्या काहीशी गोंधळलेली, काहीशी घाबरलेली आणि मनात बोलणारी भासली. तू आज पहिल्यांदा इथे आली, मग माझी रूम हीच आहे हे तुला कसे कळले? दोघातील शांतता भंग करत साक्षीने विचारले. आय डोंट नो ताई, बट हा वाडा, घरातील सगळे माणसे खूप जवळून पाहिल्यासारखे वाटतात. जणू मी इथे पहिलेही येऊन राहिले, आध्या काहीशी विचार करत बोलली. तसे साक्षीच्या डोळ्यात चमक आली. आणखी काय काय आठवते? साक्षीने कुतूहलाने विचारले. इकडे बॅक साईडला एक रूम आहे. पहिले तिथे स्त्रिया कदाचित त्या दिवसात राहायच्या, आध्या बोलली. आणखी काय आठवते? साक्षी सावरून बसली. पण आध्या मात्र भानावर आली. ताई, तुम्ही असे का बोललात? आणखी काय आठवते म्हणजे? आणि तुम्हाला कसं माहिती मला मागचे काही महिने आठवत नाही ते? आध्याने विचारले. तशी साक्षी गडबडली. ते आध्या काय उत्तर द्यावे साक्षीला कळलेच नाही. बायको, भाभीला आम्ही सांगितले तुझ्या प्रश्नाची उत्तरे मिळाली असेल तर चालायचं.
त्यांना थोडा आराम करू दे आणि तूही जरा आराम कर, थकली असशील, सम्राट आत येत बोलला. तशी साक्षीने सुटकेचा श्वास घेतले. तिने डोळ्यानेच त्याचे आभार मानले. साक्षीसोबत थोडा वेळ बोलून सम्राट आध्याला घेऊन त्याच्या रूमच्या दिशेने जाऊ लागला. दोघे पायऱ्या चढून वर त्यांच्या रूमकडे जाऊ लागले तेव्हाच सम्राटचा मोबाईल रिंग झाला. इम्पॉर्टंट कॉल बघून त्याने कॉल रिसीव्ह करत बाजूला झाला. आध्या एक रूम हाडत पुढे जाऊ लागली. तेव्हाच तिची नजर एका बंद दरवाजाकडे गेली. कसल्याशा ओढीने तिने दरवाजा उघडून आत रूममध्ये गेली. रूममध्ये अंधार होता. तिने हाताने चाच पडत स्विच बोर्ड शोधून बटन सुरू केले. तसे रूममध्ये लख्ख प्रकाश पडला. तिची भिरभिरती नजर एका ठिकाणी येऊन स्थिरावली. काहीशी शॉक ती एकटक समोर बघू लागली. डोळे भरून आले आणि काही कळायच्या आतच ती बेशुद्ध झाली क्रमशः. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.